नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दर्शन जाधव, कन्सल्टंट फिजिशियन, वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक। आज आपण समर ह्या विषयावर बोलणार आहे। समर म्हणजे उष्णता, उष्णता आणि त्याच्यामध्ये होणारे आपल्या शरीरावर होणारे जेवढे पण आजार आहेत त्याच्यावर आपण एक थोडक्यात बोलणार आहोत। समर मध्ये गरमी आणि वातावरणातील धूळ, कण आणि गॅस प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये ताण येतो आणि फुफ्फुसांचे इन्फेक्शन होऊ शकते। वायू प्रदूषणाचे मुख्य परिणाम काय असतात की श्वास घ्यायला तकलीफ होते, दॅट इज नॉन एज ब्रीथिंग प्रॉब्लेम्स। प्रदूषणामुळे खोकला, श्वासोश्वास त्रास होणे आणि अस्थमा सारखे किंवा सीओपीडी सारखे जे आजार आहेत ते वाढून जाते। याच्यामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह ग्रुप असतात ज्यांचं वय जास्त असतं, दॅट इज वयोवृद्ध, लहान मुले आणि ज्यांना हृदयाचा आणि डायबिटीसचा जो त्रास असतो त्या लोकांमध्ये लवकरात लवकर श्वासोश्वासाचे प्रभाव होत असतात आणि प्रॉब्लेम जाणवू लागतात। आपल्या फुफ्फुसांचे रक्षण कसे करावे या सीझन मध्ये? नेहमीच मास्क वापरावे, बाहेर जाताना N95 मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, धूळ आणि तिथं विषाणूंचा प्रभाव आहे तिथं जाणे टाळावे। आउटडोर एक्सपोजर थोडं लिमिटेडच पाहिजे। घरात एअर प्युरिफायर्स वापरल्यामुळे थोडी हवा शुद्ध राहते। माणसाने हायड्रेटेड राहायला पाहिजे, म्हणजे पाणी नियमितपणे पित राहणे, 3 ते 4 लिटर दिवसातून पाणी प्यावे आणि जर थोडा जरी त्रास वाटला तर जवळच्या जवळ MD मेडिसिन डॉक्टरकडे जाऊन दाखवायला अत्यंत गरजेचं आहे, कारण की श्वास हा खूप महत्वाचा असतो आणि लंग्स हे खूप इम्पॉर्टंट बॉडी मधलं ऑर्गन आहे। आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि प्रदूषणापासून बचावण्यासाठी सध्याच्या उपायांची आपली सुरक्षा करून घेतली जायला पाहिजे। थँक्यू।